मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की इकडे आता कमळी, ऋषी, बंड्या, निंगी हे चौघही जण आता त्या पोस्ट ऑफिसमध्ये चांगली शोधाशोध करतात. आणि आता तिकडे शोधाशोध करून झाल्याच्या नंतरसुद्धा इकडे त्यांना काहीही सापडलेलं नसतं. फक्त त्यांना तिकडे आबांचं नाव सापडलेलं असतं. आबांचं नाव त्यांना सापडलेलं असतं आणि त्यांना कळलेलं असतं की आबा यांनी पत्र पाठवलेलं आहे. पण आबांनी कोणाला पत्र पाठवलं आहे तो जो भाग असतो तो बरोबर पुसून गेलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे पोस्ट ऑफिसमध्ये एक म्हातारे पोस्टमॅन आलेले असतात आणि ते खूप वर्षापासून पोस्टमॅन आहेत असं आता ते सांगत असतात. आता मग ते पोस्टमॅन तिकडनं निघून जातात. इतक्यात ऋषी, बंड्या, कमळी, निंगी सगळे बाहेर येतात आणि मग ते त्या पोस्टमॅनला थांबवतात आणि आबांचं नाव घेऊन विचारतात की तुम्ही यांना ओळखताय काय? त्याबरोबर पोस्टमॅन म्हणतात की नाही मी नाही ओळखत अशा माणसाला. नाही म्हणजे एवढ्या लोकांना आम्ही आयुष्यात भेटतो की असं एकाएकी एखाद्याचं नाव लक्षात राहणं शक्य नाही ना. त्यावर कमळी आबांचा फोटो त्या पोस्टमन काकांना दाखवते आणि म्हणते आता तरी बघा यांना आठवत आहे का? त्याबरोबर ते म्हणतात अगं पोरी हे आबा मोहिते. त्याबरोबर कमळी म्हणते तुम्ही ओळखताय आमच्या आबांना? त्याबरोबर ते म्हणतात अगं होय आबा अगदी 10-15 वर्षापूर्वी पत्र पाठवायला यायचे एका ठिकाणी. पत्र पाठवायचे आणि एक पोस्ट मास्तर होता त्याच्याबरोबर भरपूर वेळ गप्पा मारायची आणि नंतरच्याला 8-10 दिवसांनी पुन्यांदा यायचे पत्र परत आलं का नाही उत्तर ऐकायला. त्याबरोबर कमळी म्हणते होय काय? मग ते तुम्हाला आठवतंय का आबा आमचे कोणाला पत्र लिहायचे किंवा काय? त्याबरोबर ते म्हणतात की अगं पोरी मला तर काय आठवना बघ. पण तुला जर आबांच्याबद्दल जादाची माहिती गोळा करायची असेल ना तर तू त्या पोस्टमन काकांकडे जा. तिकडं तुला नक्की माहिती घावल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी अन्नपूर्णा असते ती गप्प बसलेली असते. त्यावेळी राजन तिला विचारतो आई काय झालं तू एवढी गप्प का बसलीस? त्याबरोबर मग त्या म्हणत असतात काही नाही रे, आपण ह्या वाटेवरून चाललोय तर मला एक गोष्ट आठवली. आठवत आहे ना 10-15 वर्षापूर्वी आपण या गावच्या साईडला एक प्रोजेक्ट करणार होतो ते. त्याबरोबर लगेचच आता राजनला त्यांची आणि सरोजची भेट, त्यानंतर त्यांचं झालेलं प्रेम, त्यांना झालेली कमळी आणि त्यांचं झालेलं लग्न, तिथपासून ते त्यांच्या घरापर्यंतचा प्रवास सगळं आठवतं आणि राजन त्या जुन्या आठवणीत रमतात. त्याबरोबर अन्नपूर्णा लगेच विचारते राजन काय रे काय झालं तू असा गप्प का बसलास? त्यावर मग राजन म्हणतो काही नाही आई असंच आपण त्या प्रोजेक्टवर काम करायचं ठरवलं पण एकाएकी सगळंच ठप्प झालं आणि सगळं बंद होऊन गेलं. त्याबरोबर ती म्हणते हो पण मी काय म्हणते आपण पुन्हा जाऊन तिकडे बघूया ना त्या जागेकडे काय आहे काय नाही आपल्याला कळेल तरी. त्याबरोबर मग आता राजन म्हणतो की नको आई कशाला उगाच पुन्हा जुन्या जखमांवरच्या खपल्या काढायच्या. त्यावर ती म्हणते की अरे जाऊयात ना मला असं वाटतंय रे त्या गावी पुन्हा जावं असं. त्याबरोबर मग राजन म्हणतो आई ते गाव गौरीचं होतं तुला माहिती आहे ना. कदाचित त्या गावात गौरी राहायची, तुझी मोठी नात होती तिथली म्हणून तुला वाटत असेल. त्यावर मग आता अन्नपूर्णा मॅडम म्हणतात कदाचित असेलही तसं पण जाऊयात ना आपण तिकडे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ऋषी, बंड्या, कमळी, निंगी हे चौघंही ठरवतात की कमळी आणि ऋषी हे जाणार त्या पोस्टमन काकांना भेटायला आणि बंड्या आणि निंगी तिथेच आसपासच्या लोकांकडे चौकशी करणार. ठरल्याप्रमाणे आता ऋषी आणि कमळी तिकडे आलेले असतात आणि आता आबांबद्दल ते त्या पोस्टमन काकांकडे चौकशी करतात. पण आता ते पोस्टमन काका खूपच जास्त वृद्ध झालेले असतात त्यामुळे त्यांनासुद्धा काही ठीकसं आठवत नसतं. आता ते म्हणतात की नाही रे पोरानो खरंच आता वयाच्या मानानं मला पण काही आठवणं झालं आहे. कोणाबद्दल बोलताय ते तुम्ही? त्यावर मग कमळी म्हणते मी एक काम करते आजोबा माझा नंबर इथं लिहून ठेवते, जर तुम्हासनी काय आठवलं तर तुम्ही मला फोन करा. त्याबरोबर ते म्हणतात की ठीक आहे तो बघ तिथं पेन आहे. त्याबरोबर कमळी आता पेन बघायला चाललेली असताना आता तिची नजर समोर असलेल्या भिंतीवरच्या फोटोकडे जाते आणि त्या फोटोमध्ये आता तिला आबा दिसतात. मग कमळी लगेचच तो फोटो घेऊन तिकडे त्या आजोबांकडे येते आणि म्हणते हे बघा ह्या फोटोमध्ये आहेत ना तुमच्याबरोबर मी त्यांच्याबद्दल बोलायलो. त्याबरोबर मग लगेचच आता ते म्हणतात अरे ह्याच्याबद्दल बोलायलास होय तू? ह्यो हाय वय तुझा आजा? अगं ह्यो आबा मोहिते. अगं त्याची नात आहेस होय तू? आबा मेलं ते कळलं ग, लई वाईट वाटलं बघ पोरी. तुझा आजा खरोखर लई चांगला माणूस होता. पोस्ट ऑफिसात दर महिन्याला दर 15 दिवसांनी यायचा कुणासाठी तरी पत्र टाकायला, माझ्याबरोबर पोटभर गप्पा मारायचा आणि नंतरच्याला पुण्यांदी
उत्तर आलं का नाही हे विचाराय परत पण यायचा. त्याबरोबर मग कमळी लगेचच म्हणत असते की आबा नेमकं कुणाला पत्र लिहायचं किंवा कुठच्या गावला पत्र लिहायचं तुम्हासनी काही ठाव आहे का? त्याबरोबर आता ते म्हणतात नाही ग पोरी, तेवढं काय मला आता आठवणा झालंय बघ. त्यावेळी कमळी त्यांना म्हणते आजोबा आठवण्याचा थोडा प्रयत्न करा ना, आठवून तरी बघा. त्यावर आजोबा आठवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात अगं पोरी मला माफ कर, नाही म्हणजे मला आबा आठवला, मला समजा आठवलं, पर आबा नेमकं कोणाला पत्र लिहायचा हे काय मला आठवणा झालंय बघ खरंच ग. त्याबरोबर मग ऋषी म्हणतो इट्स ओके, काही हरकत नाही, किमान तुम्ही काही ना काहीतरी आठवण्याचा प्रयत्न तरी केला, राहू द्या. त्याबरोबर मग आता ते म्हणत असतात की खरंच मला आठवलं असतं तर मी नक्की काहीतरी मदत करू शकलो असतो, मी काहीतरी सांगितलं असतं. त्याबरोबर मग आता लगेचच ऋषी हा विचार करू लागतो की शिट, त्या गावचं नाव जरी कळलं असतं तरी आबा कोणाला शोधत होते किंवा नक्की काय प्रकार आहे हा सगळा ते कळणं सोपं गेलं असतं. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे कमळी, ऋषी, बंड्या, निंगी चौघंही घरी आलेले असतात. कमळी दुःखी बसलेली असते. त्यावेळी ऋषी कमळीला म्हणतो कमळे हे बघ, नाराज बसण्याची काहीही गरज नाही आहे. आपल्याला किमान एवढं तरी कळालं ना की आबा कोणाचा तरी शोध घेत होते म्हणून. आता नेमकं आबा कोणाला शोधत होते हे आपण शोधून काढायला हवं. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एक काम करूया, आपण ना घरामध्ये शोधाशोध करूया, मे बी आपल्याला घरात काहीतरी सापडेल. आबांनी एवढ्या वर्षात काहीतरी तर जपून ठेवलं असेलच ना. त्याबरोबर मग कमळी म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणायलाय तसं करूया, शोधाशोध करूया घरात. आणि मग ऋषी, बंड्या, कमळी, निंगी सगळेजण घरात सगळीकडे हुडकाहुडक करायला लागतात. आता हुडकाहुडक करत असतानाच कमळीला वरती कपाटावर ठेवलेली एक ट्रंक दिसते. त्याबरोबर ती लोक ती ट्रंक काढतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता राजन आणि अन्नपूर्णा हे दोघंजण वाळुंज गावाच्या दिशेने निघालेले असतात आणि आता बघता बघता ते वाळुंज गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलेले असतात. तर इकडे आता कमळी ऋषीला म्हणते ऋषी सर उघडा ही पेटी. ऋषी ती पेटी उघडतो. आबांनी त्यामध्ये कमळीच्या बालपणीच्या बऱ्याच आठवणी साठवून ठेवलेल्या असतात. आता मग ते सगळं बघून कमळी म्हणत असते आबांनी माझ्या बारीकपणाच्या किती आठवणी साठवून ठेवल्या आहेत. त्याबरोबर मग आता तिथे निंगीला एक पत्र सापडतं. निंगी कमळीला म्हणते कमळे अगं हे बघ पत्र. त्याबरोबर कमळी ते पत्र बघते आणि म्हणते ऋषी सर पत्र. त्याबरोबर ऋषी आता तिला विचारतो बघ ना काही ॲड्रेस दिसतोय का त्याच्यावर. कमळीला आता त्याच्यावरती एक स्टॅम्प दिसतो. कमळी आता त्या स्टॅम्पवरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी तिला कळतं की त्या पत्रावरती वाळुंज असं लिहिलेलं आहे. आता वाळुंज लिहिलेलं पाहून मग कमळी म्हणते म्हणजे आबा अनाय वाळुंज गावचं होतं की काय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता वाळंजीच्या गावामध्ये इकडे राजन आणि अन्नपूर्णा येऊन थांबलेले असतात. त्याबरोबर आता जो इकडे कामिनीचा माणूस असतो त्याने कामिनीला रात्रीचा कॉल करून ही गोष्ट सांगितलेली असते की वाळुंजी गावामध्ये इकडे राजन साहेब आणि अन्नपूर्णा मॅडमसुद्धा आलेले आहेत. आता हे ऐकून मग मात्र कामिनीला टेन्शनच येऊन जातं. तर दुसऱ्या बाजूला इकडे निंगी म्हणते की आपण एका पत्रावरून असा अंदाज नको बांधायला की आबा आणि काकू तिथलंच असत्याल म्हणून. कदाचित ते तिथं कुणाला पत्र लिहत बी असत्याल. आपण उगाचच्या उगाच अंदाजाच्या हिशोबावर चालायला नगं नाही का. त्यावर कमळी म्हणते नाही बरोबर आहे, पण आपण तिकडं किमान जाऊन बघायला तर हवं, नक्की आबा कुणाला हुडकत होतं किंवा काय आपल्याला काहीतरी कळू शकतं ना. त्याबरोबर ऋषी म्हणतो हो कमळी तुझं म्हणणं अगदी योग्य आहे, आपल्याला एकही शंका अशी टाळायची नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे राजन आणि अन्नपूर्णा हे दोघंही त्या ठिकाणी उतरतात. आता ते दोघंजणं त्या ठिकाणी उतरतात आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की अरे राजन इथे तर खूपच जास्त अंधार आहे रे, एवढ्या अंधारात तर आपल्याला आता सध्या काहीही दिसणार नाही. मी काय म्हणते आपण एक काम करूया, आत्ताच्या रात्रीसाठी इथेच आपण कुठेतरी राहूया, इथेच आपली राहण्याची हॉटेलमध्ये वगैरे व्यवस्था करूया आणि सकाळी पुन्हा कमळीला भेटू आणि मग आपण त्या जागेवरती जाऊ. तर दुसऱ्या बाजूला इकडे झोपलेल्या कामिनीला आता तिने गौरीला कसं मारलं होतं, गौरीचं घर कसं जाळलं होतं ते सगळं आठवत असतं आणि मग तिला तेही आठवतं की आता वाळुंजी गावामध्ये सध्या अन्नपूर्णा आणि राजन गेलेत. मग आता मात्र इकडे कामिनी पुन्हा जास्त टेन्शनमध्ये येते आणि आता ती विचार करते की एवढे वर्षात हा राजन अन्नपूर्णा तिकडे गेले नाही, बरोबर आत्ताच कशाला तिकडे मरायला गेलेत, एवढे यांचं तिकडे काय काम आलं असेल.
आणि मग अचानक तिला आठवतं की तिने तर गौरीचं घर जाळून टाकलेलं होतं. तिने गौरीचा काहीही भूतकाळ शिल्लक ठेवलेला नव्हता. मग आता ती हसते मोठ्या मोठ्याने आणि म्हणत असते, कशाला कशाला काळजी करतेस तू कामिनी? अगं आता तर काहीच शिल्लक नाही आहे. तू त्या गौरीचं घर पूर्णपणे जाळून टाकलं होतंस आणि इतकंच नाही तर आता तर ती गौरीसुद्धा हयात नाही आहे आणि तो म्हातारा तर कधीच मेला. त्यामुळं आता तिचा भूतकाळ सांगणारं ह्या जगामध्ये कोणीसुद्धा उरलेलं नाही आहे. त्यामुळे आता त्या राजनला काहीच सापडणार नाही आहे. त्यांनी कितीही आणि काहीही हातपाय मारले, कितीही प्रयत्न केले तरीही आता काहीही होणं शक्य नाही. आता सगळे पासे माझ्या बाजूने फिरलेले आहेत. शेवटी कामिनी आहे मी, असं ती आता म्हणत असते. आता कोणी माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कोणी माझं काही बिघडवूच शकत नाही, असं आता ती म्हणत असते. आणि आता ती म्हणते, उगाचच्या उगाच मी जास्तची काळजी करत होते. मला एवढी काळजी करण्याची खरं तर काहीच गरज नव्हती. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.